नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बेसन पिठापासून पाकीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे लाडू आपण सणासाठी किंवा मग छोटा-मोठा कार्यक्रमाला मिठाई म्हणून हे लाडू बनवले जातात। तर बघू शकता तुम्ही इतके छान लाडू बनवलेले आहे। तर आमच्या घरी सुद्धा एक छोटासा कार्यक्रम आहे, त्यासाठी मी इथं 1.5 किलो बेसन पिठापासून हे लाडू बनवलेले आहे। बघू शकता तुम्ही इथं किती छान आपले एकसारखे लाडू झालेले आहे। हे लाडू मी एकदम सोप्या पद्धतीनं बनवलेले आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं मी 1.5 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे मी गिरणीतूनच दळून आणलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही थोडंसं जाडसर आहे। लाडूचं म्हटलं तर ते दळून देतात आणि मी तसंच दळून आणलेलं आहे लाडूचं। तर इथं मी 1.5 किलो बेसन पीठ आता मोठ्या ताटात टाकून घेतलेलं आहे आणि 3 पळ्या ज्या आपल्या कॅनमधल्या असतात त्या टाकून घेतलेल्या आहे। कारण की आपण ज्यावेळेस पीठ मळतो त्यावेळेस खूप हे पीठ चिकट असतं, त्यामुळे हे पीठामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तर हे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकूनच मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर मळून घ्यायचं आहे। खूप जास्त आपल्याला पीठ हे सैलसर करायचं नाही। तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनंच मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर सर्व पीठ आता मी इथं मळून घेतलं। आपल्याला ह्या पिठाला अशी मूठ द्यायची नाही, तर असं नुसता अलगद हा गोळा असा मळून घ्यायचा आहे। तर हे पीठ खूप चिकट असतं, त्यामुळे मूठ देण्याची काही आवश्यकता नसते। तर ह्या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपलं पीठ आता मळून झालेले आहे। हे बघा, या पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं मी आता तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। मी तुपामध्येच ह्या पुऱ्या तळून घेणार आहे। तर आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या करून आणि याच्यात तळून घ्यायच्या आहे। तर बघू शकता इथं मी गोळा असा छोटासा तोडून घेतलेला आहे आणि त्याच्या आता मी गोल गोल लाटी करून आणि त्याची छोटीशी पुरी बनवून घेणार आहे। तर आपल्याला ह्या पद्धतीनंच पुरी करण्यासाठी लाट्या करून घ्यायच्या आहे आणि थोडंसं तेल आपल्याला इथं पोळपाटाला लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही कशी लाटली तर चालती, असं काही नाही की गोलच झाली पाहिजे। तर मी ह्या पद्धतीनं सर्व पुऱ्या आता लाटून घेणार आहे। तर आपल्याला खूप मोठ्या मोठ्या पुऱ्या लाटायच्या नाही, तर खूप जाड पण ठेवायच्या नाही आणि खूप पातल्या पण ठेवायच्या नाही। तर ह्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा पुऱ्या बनवून घ्या। तर बघू शकता तुम्ही इथं मी पुरी लाटलेली आहे। मी इथं एवढ्या साऱ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। तर आपण आता एक एक करून तळून घेऊया। ह्या पुऱ्या आपल्याला इथं मध्यम गॅसवरच तळून घ्यायच्या आहे। खूप जास्त फुलंही ठेवायचं नाही आणि खूप जास्त कमीही करायचं नाही। तुम्ही इथं तुपाऐवजी तेल जरी घेतलं तरीही सुद्धा चालेल, पण तुपामध्ये खूप छान टेस्ट लागते लाडूची आणि तूप खूप जास्त इथं लागत नाही तळण्यासाठी। कमी तुपामध्येच हे तळल्या जातात। इथं मी तळण्यासाठी पावशेर तूप घेतलेलं आहे आणि त्यानंतरही आपल्याला तूप लागणार आहे, तर मी पुढं तुम्हाला सांगेल। पण एवढं तूप लागणार नाही आपल्याला, याच्यातून सुद्धा तूप शिल्लक राहील। तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। छान अशी टम्म फुगलेली आहे आणि त्याला वरती पापडीसुद्धा येते। तर आपल्याला थोड्या थोड्या पुऱ्या तळल्यानंतर अशा चुरा करून ठेवायच्या आहे, म्हणजे थंड होतील आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व चुरा मिक्सरमधून काढायचा आहे। बघू शकता एवढेच गोळे शिल्लक राहिलेले आहे आणि काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि काही लाटून। तर आपल्याला मी इथं काही आता भुगा करून घेतलेला आहे पुऱ्यांचा। तर ते थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे। तर चला आपण आता बारीक करून घेऊया। तर ह्या पद्धतीनं बघू शकता तुम्ही एवढं असं बारीक करून घ्यायचं आहे। किती छान टेक्स्चर आलेलं आहे बघू शकता तुम्ही। याच पद्धतीनं सर्व आपल्याला भुगा बारीक करून घ्यायचा आहे। तर हे बघा इथं मी सर्व भुगा आता बारीक करून घेतलेला आहे। याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा बारीक करून घ्या। हे बघा आपल्याला इथं आता पाक तयार करून घ्यायचे आहे। तर इथं मी 1.5 किलो साखर घेतलेली आहे। 1.5 किलो बेसन पिठासाठी आपल्याला 1.5 किलो साखर घ्यायची आहे।
इथं मी साखर बुडण इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही पाक तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही साखर आपली पगळत आहे। तर आपल्याला हे छानपैकी पाक तयार करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही इथं साखर सगळी पगळलेली आहे आणि वरती असं पांढरं पांढरं तुम्हाला दिसतच असन। तर हा फेस आल्यानंतर आपण हा काढून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही हा फेस एक साईडला जाऊन बसतो आणि पाकसुद्धा अशी एकदम नितळ होते। तर हा साखरेची जी काही धूळ असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही एवढा सारा मी वरचा जे फेस आहे, जी साखरेची धूळ आहे ती काढून घेतलेली आहे आणि आपली साखरेची जी पाक आहे ती छान अशी नितळ झालेली आहे। बघू शकता तुम्ही इथं मी पाक झाली की नाही ते बघत आहे। तर इथं आपली पाक अजून झालेली दिसत नाही। आणखी एक वेळेस आपण बघूया। आणखी मी 5 मिनिटांनी बघितलं तर बघूया आपण आता पाक झाली की नाही। शेवटचा थेंब जर आपला थांबत असला तर समजायची आपली पाक झालेली आहे। तर शेवटचा थेंब बघायचा। बघू शकता एकदम खूप हलकासा असा वरती खेचल्या जात आहे। तर यावरून आपल्याला पाक झाली असं समजतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाताला आपण असं फुंकर मारायची आणि त्यानंतर पाक चेक करायची। तर बघू शकता एक तारी पाक अशी दिसत आहे। तर ह्याच पद्धतीने आपल्याला पाक तयार करून घ्यायचे आहे। पाक झाल्यानंतर आपल्याला इथं खाली उतरून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सर्व एकत्र असं टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आणखी थोडंसं गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये मी आता थोडंसं तूप टाकून घेणार आहे। तर बघू शकता असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। तर बघू शकता एकदम अशी परफेक्ट आपलं पाक तयार झालेली आहे आणि खूप असं सैलसरसुद्धा नाही किंवा घट्टसरसुद्धा झालेलं नाही। आणि इथं मी तूप टाकून घेतलेलं आहे। तर तूप टाकल्यामुळे टेस्ट खूप छान लागते लाडूची। बघू शकता किती छान असं टेक्स्चर झालेलं आहे आणि गरम असतानाच आता हे सर्व मिक्स करून घेतलं मी आणि 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून दिलेलं होतं थंड होण्यासाठी। तर आपण याचे आता लाडू बांधून घेऊया। तर इथं मी रात्रीचे लाडू बांधून घेत आहे। म्हणजे आता 10 10:30 वाजत आलेले आहे। तर तुम्हाला लाईटच्या उजेडाने कमी जास्त दिसू शकतं कलर आणि इथं आपण कुठंही कलरचा वापर केलेला नाही। एक म्हणजे आपल्या जो डाळीचा कलर आहे त्याच कलरचे आपण लाडू बनवलेले आहे। तर बघू शकता छान असे पिवळे धम्मक लाडू आपले झालेले आहे। तर इथं सर्व लाडू मी असेच बांधून घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा बघू शकता एकसारखे आपले लाडू झालेले आहे। तुम्ही सुद्धा घरच्या घरी हॉटेलसारखे लाडू बनवू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे लाडू बनवून दाखवलेले आहे। खरंच खूप सोपे हे लाडू बनवणं। तर बघू शकता तुम्ही किती छान आपल्या लाडूचं टेक्स्चर आलेलं आहे आणि इथं सर्व लाडू मी आता बनवून घेतलेले आहे। तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा लाडू बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझी रेसिपी कशी वाटली तर सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।